साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आजपासून धरणे आंदोलनाची सुरुवात झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित आर्थिक प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाकडून दिनांक 20 ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे शासनाने मान्य केले होते। मात्र अद्याप शासनाने बैठकीचे नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती मार्फत संपूर्ण राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनामुळे एसटी बस सेवा ठप्प झाली आहे। केवळ आपल्या डेपोला संबंधित बस परत जात आहेत। मात्र या बंदचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना होत आहे। तर राज्य शासन जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। आमच्या महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीमध्ये 12 युनियन आहेत आणि 12 युनियनने दिनांक 27/6/2024 रोजी प्रशासनाला नोटीस दिलेली आहे की 2016 पासून जो शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याला वेतन भेटते ते वेतन आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्याला सुद्धा मिळावं या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे 26/7/2024 रोजी। त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात बैठक लागली। मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला की 20 ऑगस्ट रोजी आपली जी एसटी कर्मचाऱ्याच्या ज्या मागण्या सर्व मान्य करून मी तुम्हाला सर्वांना न्याय देईन आणि तुमच्या मागण्या पूर्ण मंजूर करीन। परंतु 20 ऑगस्ट गेल्यानंतरही अजूनही माननीय मुख्यमंत्री साहेबांना मीटिंग लावलेली नाही आणि आमच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य केलेल्या नाही। आंदोलनाची पुढची दिशा काय राहणार? आमचं आंदोलन हे जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला एसटी कर्मचाऱ्याला वेतनवाढीबद्दल ज्या आमच्या संयुक्त कृती समितीने नोटीस दिलेल्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। चंद्रशेखर चराटे, कामगार सेना, पदाधिकारी विभाग, अकोला।